तर लास्ट टाइम आपण टाइप्स ऑफ फ्रिक्शन बघत होतो आणि त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप आपला बघून झालेला आहे, दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. आणि स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे, सगळ्यात महत्वाचं सेंटेन्स म्हणजे इट इज अ सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. ओके. याला सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स असं का म्हटलं जातं, कारण स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू जेवढी लागणार आहे तेवढीच तिथं क्रिएट होते. ठीक आहे. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू कसं काढायचं सांगितलंय मी तुम्हाला. सुरुवातीला मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन काढा किंवा लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन काढा. ओके. त्याच्यानंतर अप्लाइड फोर्स काढा. ठीक आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू या दोघांच्या मधली मिनिमम. या दोघांच्या मधली काय येणार आहे, मिनिमम व्हॅल्यू येणार आहे, जी काय असेल ती. ओके. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, सेल्फ ऍडजस्टिंग. ठीक आहे. म्हणजे सेल्फ ऍडजस्टिंग का म्हटलं जातं, पुन्हा एकदा बघा. सपोज इथं एफ एस मॅक्स आपण काढलं. एफ एस मॅक्स कसं काढतो आपण, म्यूएस इंटू नॉर्मल रिॲक्शन या फॉर्म्युल्यानं. आणि सपोज हे 100 न्यूटन आलं. ठीक आहे. 100 न्यूटन आलं एफ एस मॅक्स. आता इथं सपोज अप्लाइड फोर्स किती आहे, अप्लाइड फोर्स 0 न्यूटन आहे. तर इथं फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स 0 न्यूटन येणार. अप्लाइड फोर्स 50 न्यूटन केला तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स किती येणार आहे, 50 न्यूटन येणार. अप्लाइड फोर्स मी समजा 90 न्यूटन केला तर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स येणार आहे 90 न्यूटन. अप्लाइड फोर्स मी 100 न्यूटन केला तर फ्रिक्शनल फोर्स येणार आहे 100 न्यूटन. आणि आता अप्लाइड फोर्स मोर दॅन 100 केला म्हणजे 110 न्यूटन केला तर इथं काय होणार आहे, बॉडी विल स्टार्ट स्लाइडिंग अँड स्टॅटिक फ्रिक्शन तर आता क्रिएट होणार नाही. आता कुठलं फ्रिक्शन क्रिएट होणार आहे, दॅट फ्रिक्शन इज कॉल्ड ॲज कायनेटिक फ्रिक्शन. आता कायनेटिक फ्रिक्शनचा पार्ट स्टडी करूया. कायनेटिक फ्रिक्शन. तर कायनेटिक फ्रिक्शन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन कशी आहे बघा. कायनेटिक फ्रिक्शन, the frictional force which opposes relative motion between two bodies in contact. When one body actually moves or actually slides on another body is called as kinetic friction. ओके. कायनेटिक फ्रिक्शनची डेफिनेशन लक्षात आली का बघा. एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर ऍक्च्युअली सरकत असेल तर त्यावेळी त्या दोन बॉडीमध्ये जो काय फोर्स असणार आहे, फ्रिक्शनल फोर्स, त्याला काय म्हणतो आपण, कायनेटिक फ्रिक्शन असं म्हणतो. आता या कायनेटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय आहे बघा. कायनेटिक फ्रिक्शन इज डिनोटेड बाय एफ के. तर एफ के इज इक्वल टू काय असतं, म्यू के इंटू नॉर्मल रिॲक्शन. जसं एफ एस इज इक्वल टू काय असतं, एफ एस मॅक्स म्हणजे काय असतं, म्यू एस इंटू एन असतं. तसं एफ के इज इक्वल टू म्यू के इंटू एन. तर एफ के म्हणजे काय, कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू. एन म्हणजे काय, नेहमीप्रमाणे नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन कुठल्या केसमध्ये किती घ्यायची हे तुम्हाला सांगितलंय मी. ओके. नॉर्मल रिॲक्शन पुन्हा एकदा रिवाइज करतो. हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर नॉर्मल रिॲक्शन नेहमी एमजी घ्यायची. तिरका सरफेस असेल तर नॉर्मल रिॲक्शन एमजी कॉस थिटा घ्यायची. आणि व्हर्टिकल सरफेस असेल तर नॉर्मल रिॲक्शन म्हणजे तिथं प्रेसिंग करणारा फोर्स, वॉलवर प्रेस करणारा फोर्स घ्यायचा आहे नॉर्मल रिॲक्शन. आणि म्यूके म्हणजे काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन याला काय म्हणतो आपण, म्यूके असं म्हणतो. ठीक आहे. दिस इज द कायनेटिक फ्रिक्शन.
आता हे जे कायनेटिक फ्रिक्शन आहे याचे कॅरेक्टरिस्टिक बघायचे झाले तर कॅरेक्टरिस्टिक काय काय होणार बघा. इट अपोजेस रिलेटिव्ह मोशन. इट अपोजेस रिलेटिव्ह मोशन म्हणजे दोन बॉडीज मधल्या रिलेटिव्ह मोशनला काय करतं ते अपोज करतं. ओके. सेकंड इज दॅट इट इज इंडिपेंडंट ऑफ एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. इंडिपेंडंट ऑफ एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वर फ्रिक्शनल फोर्स अजिबात डिपेंडंट नसतो. म्हणजे एरिया जास्त असू दे नाहीतर कमी असू दे, नॉर्मल रिॲक्शन जर तेवढीच असेल तर फ्रिक्शनल फोर्स तेवढाच असणार आहे. म्हणजे थोडक्यात फ्रिक्शनल फोर्स हा फक्त आणि फक्त नॉर्मल रिॲक्शन आणि म्यू कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन या दोन गोष्टीवरच डिपेंडंट असतो. त्याच्यानंतर फॉर स्मॉल व्हेलॉसिटी ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता कायनेटिक फ्रिक्शन कधी प्रोड्यूस होणार आहे, ज्यावेळी इथं मोशन असणार आहे. मग व्हेलॉसिटीचा काय संबंध असतो का? स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये व्हेलॉसिटीचा काय संबंध नाही, कारण तिथे व्हेलॉसिटी नाहीच आहे. दोन्ही बॉडी विथ रिस्पेक्ट टू वन अनदर काय आहेत, रेस्ट मध्ये आहे. बरोबर. स्टॅटिक फ्रिक्शन मध्ये. कायनेटिक फ्रिक्शन मध्ये मात्र काय होणार आहे, एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर सर्टन व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करत असणार आहे. ठीक आहे. मग व्हेलॉसिटीचा काय संबंध येतो का, तर कायनेटिक फ्रिक्शन इज इंडिपेंडंट ऑफ व्हेलॉसिटी फॉर स्मॉल व्हेलॉसिटी ओनली. ओके. तर फॉर स्मॉल व्हेलॉसिटी ही एक महत्वाचं सेंटेन्स आहे. फॉर स्मॉल व्हेलॉसिटी कायनेटिक फ्रिक्शन is independent of velocity. Independent of velocity. कायनेटिक फ्रिक्शन हे व्हेलॉसिटीवर डिपेंडंट नसतं, परंतु लार्ज व्हेलॉसिटी असेल तर मात्र डिपेंडंट असतं. फॉर लार्ज व्हेलॉसिटी इट डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी. कारण लार्ज व्हेलॉसिटी जर जास्त असेल, दोन बॉडीमध्ये एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर जास्त व्हेलॉसिटीनं घासत असेल, स्लाइड होत असेल, तर काय होणार आहे, तिथं हीट जनरेट होते. आणि हीट जनरेट झाल्यामुळे काय होणार आहे, ते कोल्ड वेल्डिंग जे आहे ते जास्त प्रमाणात होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, फ्रिक्शनल फोर्स इन्क्रीज होऊ शकतो. हाय व्हेलॉसिटीला ड्यू टू हीट फ्रिक्शनल फोर्स इन्क्रीजेस. ओके. त्याच्यानंतर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, दिस फोर्स ऑफ कायनेटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिॲक्शन. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक फ्रिक्शन इज इक्वल टू म्यूके इंटू नॉर्मल रिॲक्शन. इथे म्यूके म्हणजे काय असतं, कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन असतं. आता जनरली कसं होतं बघा, जनरली बिटवीन टू सरफेसेस, दोन सरफेसेसच्या मध्ये म्यूएस ची व्हॅल्यू थोडीशी जास्त असते आणि म्यूके ची व्हॅल्यू थोडीशी काय असते, कमी असते. हे लक्षात ठेवायचं. जनरली काय असतं, म्यूएस इज ग्रेटर दॅन म्यूके. म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन जो आहे तो थोडासा जास्त असतो आणि कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन थोडासा कमी असतो. आता याच्यावरचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम कसा येणार, हे बघा. याच्यावरचा न्यूमेरिकल प्रॉब्लेम, आता ही एक थिंक करण्यासारखी गोष्ट, महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हे बघा, हा एक ब्लॉक आहे विच इज प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल सरफेस. या क्वेश्चनचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. इथं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे 0.8 आणि कोइफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन सपोज 0.6 असं क्वेश्चन मध्ये दिलंय. म्हणजे बॉडी रेस्ट मध्ये असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन असणार आणि म्यूएस ची व्हॅल्यू आहे 0.8, म्यूके ची व्हॅल्यू आहे 0.6. ठीक आहे. आणि सध्या फक्त ही बॉडी, या बॉडीचा मास किती आहे, मास सपोज आहे 10 kg. मास किती आहे, 10 kg. ओके. तर क्वेश्चन नंबर 1, when no force is applied on the block, no horizontal force on body 0 आहे. म्हणजे याच्यावर कुठलाही हॉरिझॉन्टल फोर्स लावलेला नाही. तर फ्रिक्शनल फोर्स किती, पहिला क्वेश्चन. आन्सर सांगा रे, तुम्हाला येत असेल तर. म्हणजे याच्यावर हॉरिझॉन्टल फोर्स काहीच लावलेला नाहीये, तर सध्या फ्रिक्शनल फोर्स किती, ही तर आपण कन्सेप्ट बघितलेली आहे. बरोबर आहे ना.
0 न्यूटन. हे बघा, पहिली गोष्ट स्टॅटिक फ्रिक्शन येणार का कायनेटिक फ्रिक्शन येणार आहे? आडवा फोर्स त्याच्यावर लावलेलाच नाही, हॉरिझॉन्टल फोर्स, म्हणजे बॉडी मोशन मध्ये जायचा काय संबंध नाही, येत नाही. म्हणजे बॉडी रेस्ट मध्ये आहे, मग रेस्ट मध्ये असेल तर स्टॅटिक फ्रिक्शन येऊ शकतं. आणि स्टॅटिक फ्रिक्शन काय आहे? सेल्फ ऍडजस्टिंग आहे ना, सेल्फ ऍडजस्टिंग आहे. म्हणजे जेवढं लागतंय तिथं तेवढंच ते ऍक्ट होतंय, बरोबर. इथं सुरुवातीला काय करूया, एफ एस मॅक्स ची व्हॅल्यू काढून ठेवूया अगोदर आपण. एफ एस मॅक्स ची व्हॅल्यू किती येणार बघा, म्यू एस इंटू नॉर्मल रिएक्शन. म्यू एस आहे 0.8 आणि नॉर्मल रिएक्शन किती येणार आहे एम ची, म्हणजे 100, म्हणजे किती येतं हे 80 न्यूटन येणार ना. हा, आणि कायनेटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती येते रे, म्यू के इंटू एम ची, म्यू के इंटू एन, हे किती येणार 60 न्यूटन येणार. ठीक आहे. आता हॉरिझॉन्टल फोर्स बॉडीवर लावलेला जर नसेल तर इथं फ्रिक्शनल फोर्स अजिबात नसणार आहे, पहिली गोष्ट. आता सेकंड क्वेश्चन, हॉरिझॉन्टल फोर्स मी लावतोय, हॉरिझॉन्टल फोर्स मी लावतोय 40 न्यूटनचा, 40 न्यूटन. ओके, 40 न्यूटनचा हॉरिझॉन्टल फोर्स लावला. ओके, हॉरिझॉन्टल फोर्स इज 40 न्यूटन. तर आता फ्रिक्शनल फोर्स किती, असा क्वेश्चन आहे. फ्रिक्शनल फोर्स किती, फ्रिक्शनल फोर्स बिटवीन ब्लॉक अँड द सरफेस किती येणार, बोला. आता पुन्हा एकदा बघा, लावलेला फोर्स आहे 40 न्यूटन. मी इथं जास्तीत जास्त फ्रिक्शन किती तयार होऊ शकतं, 80 न्यूटन तयार होऊ शकतं, बरोबर. मग आता इथं बॉडी हलणार आहे का, नाही, कारण बॉडी कधी हलणार, ज्यावेळी आपण अप्लाय केलेला फोर्स एफ एस मॅक्स पेक्षा जास्त होईल त्यावेळी बॉडी सरकणार आहे, तोपर्यंत सरकणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. मग 40 न्यूटन अप्लाइड फोर्स केला तर इकडे बॅकवर्ड डायरेक्शन फोर्स किती येणार आहे, 40 न्यूटनच येणार ना. बॉडी रेस्ट मध्ये आहे अजून. बॉडी आता 40 न्यूटन, बॉडी 40 न्यूटनचा फोर्स लावल्यानंतर बॉडी सरकणार आहे का, नाही सरकणार. ही पहिली महत्वाची गोष्ट. सरकत नसेल तर ती इक्विलिब्रियम मध्ये असणार. इक्विलिब्रियम मध्ये असणार म्हणजे जेवढा अप्लाइड फोर्स असणार आहे तेवढाच बॅकवर्ड डायरेक्शन फ्रिक्शनल फोर्स असणार ना. त्याच्यामुळे आन्सर काय येणार आहे, फ्रिक्शनल फोर्स इज 40 न्यूटन. थर्ड, आता सपोज हॉरिझॉन्टल फोर्स, ह्या काही खूप महत्वाच्या गोष्टी अंडरस्टँड करण्यासारख्या आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल फोर्स आता मी 70 न्यूटनचा लावला, 70 न्यूटन. पहिली गोष्ट, बॉडी स्लाइड करायला चालू करणार का, येस ऑर नो, बॉडी सरकणार आहे का. 70 न्यूटन फोर्स लावलाय आणि फ्रिक्शनल फोर्स किती आहे रे, मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स 80. जोपर्यंत एफ एस मॅक्स पेक्षा जास्त अप्लाइड फोर्स होत नाही तोपर्यंत बॉडी सरकणार नाही. त्याच्यामुळं बॉडी सरकणार नाही म्हणजे बॉडी रेस्ट मध्ये राहणार आहे. रेस्ट मध्ये राहणार आहे म्हणजे अप्लाइड फोर्स 70 असेल तर फ्रिक्शनल फोर्स किती असणार मग. वन्स अगेन, फ्रिक्शनल फोर्स 70 न्यूटन. ओके. आता फोर्थ, हॉरिझॉन्टल फोर्स मी 80 न्यूटन लावला, 80 न्यूटन. तर आता फ्रिक्शनल फोर्स किती बघा. आता 80 न्यूटन लावला आणि मॅक्सिमम फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स किती आहे, 80 न्यूटन. म्हणजे अजूनही बॉडी सरकणार नाहीये, कारण ज्यावेळी अप्लाइड फोर्स एफ एस मॅक्स पेक्षा जास्त होतो, स्टॅटिक फ्रिक्शन पेक्षा जास्त होतो, त्याच वेळी बॉडी सरकायला चालू करते. पहिली गोष्ट तुम्ही विचार करा की फोर्स लावल्यानंतर बॉडी सरकते का नाही सरकते. बॉडी सरकत नसेल तर काय होणार, जेवढा अप्लाइड फोर्स तेवढाच फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. ओके, सो फ्रिक्शनल फोर्स येणार 80 न्यूटन. आता हॉरिझॉन्टल फोर्स मी 85 न्यूटन केला. आता फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे. आता फ्रिक्शनल फोर्स किती असेल. आता आन्सर येणार आहे
60 न्यूटन, हे तर कळलं पाहिजे. 60 न्यूटन विल बी द फ्रिक्शनल फोर्स. ओके, कारण बघा किती फोर्स लावलाय मी, 85 न्यूटन. 85 न्यूटन फोर्स लावला आणि मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स किती आहे, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन 80 न्यूटन आहे. म्हणजे याचा अर्थ लावलेला फोर्स जास्त आहे, बरोबर, आणि फ्रिक्शनल फोर्स त्या मानानं काय आहे, कमी आहे, स्टॅटिक फ्रिक्शन 80 न्यूटन. त्याच्यामुळे बॉडी काय करणार आहे, आता सरकायला चालू करणार. आणि बॉडी ज्यावेळी सरकणार ना दुसऱ्या सरफेसवर, त्यावेळी कुठलं फ्रिक्शन क्रिएट होणार, स्टॅटिक फ्रिक्शनचा काही संबंधच नाही. एक बॉडी ज्यावेळी दुसऱ्या बॉडीवर सरकायला चालू करणार त्यावेळी कुठला फ्रिक्शनल फोर्स तिथे घ्यायचा, कायनेटिक फ्रिक्शन घ्यायचा. आणि कायनेटिक फ्रिक्शन किती असणार आहे, 60 न्यूटन. सो आन्सर विल बी 60 न्यूटन. म्हणजे बघा, अप्लाइड फोर्स वाढवत नेला तर फ्रिक्शनल फोर्स वाढत 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 जातो. म्हणजे लक्षात कसं ठेवायचं बघा, अप्लाइड फोर्स वाढवत नेल्यानंतर स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स काय होणार, वाढत 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 जाणार. कुठपर्यंत जाणार, एफएस मॅक्स पर्यंत वाढत जाणार. आणि त्याच्यापेक्षा थोडासा फोर्स वाढवला की बॉडी काय होणार, आता सरकायला चालू करणार त्या सरफेसवर. आणि बॉडी ज्यावेळी सरकायला चालू करणार ना त्यावेळी तिथं फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, कायनेटिक फ्रिक्शनल फोर्स असणार आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे व्यवस्थित. ओके, ते सबट्रॅक्शन करून नेट फोर्स काढू नका. ऍक्सेलरेशन विचारलं तर तुम्हाला ते नेट फोर्स काढावं लागेल. त्या ऍक्सेलरेशनचा काय संबंध नाहीये, फक्त फ्रिक्शनल फोर्स किती असेल ते आपण काढायला लागलोय. लक्षात येत आहे. म्हणजे आता समजा असं विचारलं की हॉरिझॉन्टल फोर्स 85 न्यूटन लावला तर ऍक्सेलरेशन बॉडीमध्ये किती क्रिएट होणार. ऍक्सेलरेशन काढायला आपण नेट फोर्स डिवायडेड बाय मास करतो. मग हॉरिझॉन्टल फोर्स 85 आहे, म्हणजे बॉडीला राईटला ढकलणारा फोर्स 85, बॉडी सरका लागले म्हणजे फ्रिक्शनल फोर्स 60 न्यूटन, म्हणजे नेट फोर्स येणार आहे 25 न्यूटन डिवायडेड बाय मास किती त्याचा 10 आहे ना. सो 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर या ऍक्सेलरेशन ती बॉडी पुढे सरकणार. लक्षात आलं का बघा. तर ही एक गोष्ट महत्वाची आहे. आणि त्याच्यामुळं आता हा एक ग्राफ महत्वाचा आहे. फ्रिक्शनल फोर्स with respect to applied force. Frictional force with respect to applied force. Applied force 0 असेल तर फ्रिक्शनल फोर्स 0. अप्लाइड फोर्स वाढवत जाईल तसं फ्रिक्शनल फोर्स वाढत वाढत जातो. कुठपर्यंत वाढत जातो, फ्रिक्शनल फोर्स जास्तीत जास्त एफएस मॅक्स पर्यंत वाढत जातो. आणि त्याच्याही पेक्षा जास्त फोर्स वाढवला की बॉडी स्लाइड व्हायला चालू होते आणि तिथून पुढे मग कायनेटिक फ्रिक्शन चालू होतं. आणि कायनेटिक फ्रिक्शन जे आहे त्याची व्हॅल्यू थोडीशी काय असते, कमी असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा ग्राफ लक्षात येतोय का बघा, हे वाढत जाणार, एका मॅक्सिमम लेवलला जाणार आणि तिथून पुढे काय होणार आहे, त्याच्या पुढे अप्लाइड फोर्स वाढवला की बॉडी स्लाइड व्हायला चालू होणार. आणि बॉडी एकदा स्लाइड व्हायला चालू झाली की काय असणार आहे, तिथं कायनेटिक फ्रिक्शन असणार आहे. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ, ही जी व्हॅल्यू आहे ना ही काय असणार आहे, एफ के असणार. कायनेटिक फ्रिक्शन. ओके, तर या काही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे आता बघा, म्यूएस म्यूके दोन्ही एखाद्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल तर तुम्हाला 3 गोष्टी कॅल्क्युलेट कराव्या लागतील. आता म्हणजे फ्रिक्शनल फोर्स काढायचं म्हणजे ही अंडरस्टँड करण्यासारखी गोष्ट आहे. ही काही विद्यार्थ्यांना माहितीच नसते अजिबात की फ्रिक्शनल फोर्स काढायचा नेमका कसा. डायरेक्टली म्यूएस इंटू एमचे करतात आणि मोकळं होतात, परंतु ते आन्सर तेवढंच असेल असं नाहीये, लक्षात घ्या. ओके, तर तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेम मध्ये म्यूएस दिलेला असेल, म्यूके दिलेला असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिली म्हणजे म्यूएस इंटू एमची, सॉरी म्यूएस इंटू एन. बघा मी काय सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. काय काय करायचं, पहिली गोष्ट एफ एस मॅक्स काढायचं. एफ एस मॅक्स तुम्हाला माहित आहे, म्यूएस इंटू नॉर्मल रिएक्शन, जी नॉर्मल रिएक्शन असेल ती. सेकंड एफ के पण काढायचं, ते किती असतं, म्यूके इंटू एन. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अप्लाइड फोर्स काढायचा, एफ अप्लाइड फोर्स, अप्लाइड फोर्स. ठीक आहे. आता पहिली केस, जर अप्लाइड फोर्स 0 असेल तर फ्रिक्शन किती रे, फ्रिक्शनल फोर्स किती असणार तिथं,
0 हे पहिले अगोदर गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, अप्लाइड फोर्स आहे परंतु तो का आहे एफ अप्लाइड जर का आहे कमी आहे कुणापेक्षा एफएस मॅक्स पेक्षा कमी आहे तर फ्रिक्शनल फोर्स किती घ्यायचा रे? फ्रिक्शनल फोर्स किती घ्यायचा? जेवढा अप्लाइड फोर्स आहे तेवढाच फ्रिक्शनल फोर्स घ्यायचा. ओके, जर काय अप्लाय केलेला फोर्स एफएस मॅक्स पेक्षा कमी असेल तर. ठीक आहे. आणि जर अप्लाइड फोर्स इक्वल टू एफएस मॅक्स असेल तर फ्रिक्शनल फोर्स किती घ्यायचा? एफएस मॅक्सच घ्यायचा. ठीक आहे. आणि ज्यावेळी अप्लाइड फोर्स काय होणार? एफएस मॅक्स पेक्षा जास्त होणार त्यावेळी काय होणार सांगा? काय होणार सांगा रे? सांगता येते का बघा? जर अप्लाइड फोर्स एफएस मॅक्स पेक्षा जास्त झाला तर काय करायचं? बॉडी काय होणार? आता सरकायला चालू होणार, स्लाइडिंग फ्रिक्शन चालू होणार, कायनेटिक फ्रिक्शन चालू होणार, स्टॅटिक फ्रिक्शन नसणार आहे आता. आणि फ्रिक्शनल फोर्सची व्हॅल्यू मग किती घ्यायची? फ्रिक्शनल फोर्स विल बी इक्वल टू एफ के घ्यायचं. ओके, तर ह्या व्यवस्थित गोष्टी लक्षात ठेवा. हे जर व्यवस्थित लक्षात ठेवला तर फ्रिक्शनल फोर्स कॅल्क्युलेशनच्या वेळी तुम्हाला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही. ही एक बेसिक गोष्ट आहे फ्रिक्शनल फोर्स मधली. इथं चुकला तर सगळा प्रॉब्लेम पुढचा चुकणार आहे, कारण याचे पुढे आता ऍप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर या पद्धतीनं स्टॅटिक आणि कायनेटिक फ्रिक्शन आहे. त्याच्यानंतर आता रोलिंग फ्रिक्शन येणार आहे. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.